नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज आहे पुन्हा एकदा वीकेंड आणि आम्ही आलेलो आहोत थोडंसं फेरफटका मारायला, थोडी शॉपिंग करायला, कारण सॅटर्डेज मिळतो सगळं काही ग्रॉसरी शॉपिंग करण्यासाठी. सो आज आम्ही आलो आहोत फ्रान्समधल्या कारफोरमध्ये. हे आहे खूप मोठं सुपर मार्केट जिथे बऱ्याच गोष्टी मिळतात आणि स्वित्झर्लंडपेक्षा थोड्या स्वस्त मिळतात. सो आज आम्ही बघणार आहोत. आम्ही पहिल्यांदा येतो इकडे, पण असं फार इथे येणं होत नाही कारण हे जिनिवाहून थोडंसं पुढे आहे आणि जिनिवा आमचं महिन्यातनं एकदा जाणं येणं असतंच, काहीतरी खरेदी करायला किंवा फ्रेंड्सना भेटायला, पण सहसा आम्ही इथे येत नाही. तर त्यामुळे आता आम्ही इथे आलेलो आहोत, थोड्याफार गोष्टी घेणार आहोत. तुम्हालाही दाखवतो हे सुपर मार्केट कसं आहे. आणि मोमो आलेली आहे, पण मोमो गाडीमध्ये आहे. इथे त्यांना अलाउड, म्हणजे ह्या सुपर मार्केटमध्ये त्यांना अलाउड नाही आहे आणि गाडी ती व्यवस्थित राहते आणि आमच्या गाडीमध्ये डॉग मोड असल्यामुळे आम्ही तिला बघू शकतो. सो दॅट्स द प्लस पॉईंट. तर आता पटकन खरेदी करूया कारण ती गाडीत आहे, तर एक अर्ध्या तासात पटापट गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मग तिथून आम्ही पुन्हा जिनिवाला जाणार आहोत आणि पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवेन. आणि इथे आहे आहान. ये आहान. तर मोमो दिसणार नाही तुम्हाला, पण हे आहानचं जे सॉडल आहे ना, ते आम्ही असं थोडं विंडस्क्रीनच्या इकडे लावलं आहे, त्यामुळे ऊन थोडं कमी येईल गाडीत आणि मोमोला बऱ्यापैकी छान थंड वाटेल. आणि ऑफकोर्स AC चालू आहे. तर गाडीमध्ये, आमच्या गाडीमध्ये डॉग मोड आहे, जशी वृषाली बोलली. तर डॉग मोडमध्ये AC चालू राहतो आणि स्क्रीनवर मेसेज येतो की डोंट वरी, गाडीचा AC ऑन आहे आणि माझे ओनर्स लगेचच येतील. त्यामुळे असा क्यूटसा मेसेज येतो आणि व्यवस्थित मोमो राहते गाडीत. तिचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तिला माहिती आहे की आम्ही येणार आहोत परत, त्यामुळे ती व्यवस्थित राहते गाडीत. आणि ती आता किंबहुना ती झोपेलसुद्धा. तर त्यामुळे आता आम्ही पटकन शॉपिंग करू आणि जाऊ. वेदर इतकं घाणेरडं आहे. हीट वेव आली आहे परत या आठवड्यात आणि वेदर 34, 32, 36. जरी मी बोललो 30, 32, 36, तरी इंडियाच्या नुसार हे पकडा 40, 42 आहे. कारण इतकं ड्राय होऊन जातं, ऊन असं ना डोक्याला इतकं लागतं, तर त्यामुळे एकदम बेकार वाटतं. येणार असाल तर कोणत्या वीक्समध्ये हीट वेव्ह नाही आहे किंवा कुठलं टेम्परेचर आहे तर बघा आणि मग तिकीट बुक करा, कारण इथे आल्यावर तुम्हाला असं वाटेल अरे मी कुठे आलो आहे. खरंय. म्हणजे हे स्वित्झर्लंड वाटणारच नाही. खरंय. त्यासाठी ते फेमस आहे. खरंय. ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळे स्वित्झर्लंडचं समर इतका वाईट झालं आहे गेले काही वर्षांपासून आणि यावर्षी जास्त जाणवतं आणि आय एम शुअर या पुढच्या सगळ्या वर्षांपासून जास्तच जाणवत राहील. जनरली माझ्याकडे ह्या बॅगेमध्ये 1 किंवा 2 फ्रँकचा कॉईन मी ठेवतेच, कारण असं कधी कुठे गेलो की लागतंच ट्रॉलीसाठी. पण नेमकं आज माझ्याकडे नव्हते आणि माझ्याकडे सगळे आय डोंट नो समहाऊ इंडियन कॉईन्सच होते. 1 रुपयाचे, 1 रुपया होता, 2 रुपये होते, 2 रुपये होते, 5 रुपये होते. तर मी म्हटलं बघूया 5 रुपये टाकून इफ इट इज वर्किंग, आणि लकीली ते वर्क झालं. सो तर तुमच्याकडे, तुम्ही इथे असाल टुरिस्ट म्हणून आणि असे काही तुम्हाला शॉपिंग करायची असेल, ग्रॉसरी शॉपिंग वगैरे, आणि तुमच्याकडे फ्रँक्समध्ये कॉईन्स नसतील, सो डोंट वरी, 5 रुपये वापरा. कारण इथे सगळ्या ट्रॉलीज ह्या लॉफ्ट असतात आणि म्हणजे तुम्ही परत त्या ठेवता रिटर्न, सो तुम्हाला ते कॉईन परत मिळतं. हे काय वृषाली? हे आपण गार्डनमध्ये स्विमिंग पूल म्हणजे हे करून त्याच्यात पाणी भरायचं आणि मस्त चिल करायचं. पण डॅडी, आमच्याकडे बाहेर त्या गार्डन एरियामध्ये बाहेर नळ नाही आहे, त्यामुळे आम्हाला घरातनं पाईप कनेक्ट करून ते करावं लागेल. हे असं बसणार आपण? लॉट ऑफ एफर्ट्स. मी अशी बसणार छान. तू आणि मोमो बसा आणि तुम्ही दोघंच, आणि ह्याला पण घ्या. हा. मी मस्त झोप काढते तोपर्यंत. हे बघ, इथे पण आहेत वेगवेगळे. ते खूपच मोठं आहे रे, त्यासाठी खूप मोठं गार्डन पण पाहिजे. आणि हे डबल ए बॅटरीज घ्यायच्या होत्या ना तुला? हा, डबल आहे बॅटरीज. हे बघ, डबल ए. सो आता मी पेट सेक्शनमध्ये आलो आहे. मी एकदम लास्टपासून सुरुवात केली आहे आणि जे जे हवं आहे ते घेऊन आता स्किप करू, कारण खूप वेळ नाही आहे.
ह्याच्यामध्ये. पण हा बेसिकली खूप मोठा डॉग सेक्शन आणि पाठीमागे कॅट सेक्शन, खाणं पिणं खेळणी ॲक्सेसरीज सगळं काही मिळतं इकडे. काय घ्यायचं आहे मोमोसाठी? तेच बघूया आता काय घ्यायचं आहे. हवं एली. हां हे छान आहे, हे छान आहे, हां घे ना मग. क्यूट आहे हे. कितीला आहे? हे कितीला आहे? 6ला आहे. 2 युरोज 3 युरोज. सॉरी 3 युरोज आहे, हे खालचं आहे. ओके. सो आम्ही हे घेतलेलं आहे मोमोसाठी टॉय. हे किती 3 युरोजला पडला आम्हाला. येस. ठीक आहे, नॉट बॅड. तुम्ही जर गिनी पिग पाळत असाल, अजून कुठले पक्षी पाळत असाल, तर यासाठी सुद्धा इकडे पक्ष्यांचं खाली जनरली म्हणजे ह्यांचा हिशोब कसा असतो की एकदा तुम्ही सुपर मार्केटमध्ये आलात की सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे यू डोंट हॅव टू हॉप ऑन टू अनदर शॉप टू परचेस समथिंग एल्स. सो त्यामुळे तो यांचा हिशोब असतो. गाडीची सीट पुसायला म्हणून मी हे घेतलं आहे. हे बेसिकली टिश्यू पेपर्स असतात, वेट टिश्यूज, जे सीटवरनं असं फिरवलं की छान सीट एकदम साफ होते. तर ते घेतलेत मी. बाकी असे घराला पेंट करायला वगैरे कलर्स, गाडीचं ऑइलिंग वगैरे. लकीली आमची इलेक्ट्रिक आहे त्यामुळे ऑइलिंगची वगैरे काहीच गरज नाही आम्हाला. काच पुसायला. हां, काच पुसायला किंवा मग आपल्या ओट्यावर किचनच्या प्लॅटफॉर्मवर ते पाणी साचतं, मग ते इझी होतं. तर ते मला पडलं आहे 4 फ्रँकला. 4 युरोजला. सॉरी 4 युरोजला. 3.86. ये परत. हार्पिक घेतलं आहे 1.7 युरोजला आहे. 1.8. 1.8 युरोजला. हो. हे घ्यायचं आहे आपल्याला. हे ना आमचे बेसिन्स खूप हे होतात, जॅम होतात. हे कितीला आहे? 1.69 युरोज. एक्स्ट्रीमवाला घेतो. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जर तुम्ही फ्रान्समध्ये किंवा जर्मनीमध्ये शॉपिंग करून स्वित्झर्लंडमध्ये एंटर करता, म्हणजे जसे आम्ही रेसिडेंट आहोत स्वित्झर्लंडचे, कारण इथे जर्मन बॉर्डर पण येते बाजू साईडला आणि आमच्या इथे फ्रान्स बॉर्डर येते. सो त्यामुळे जर तुम्ही बॉर्डर क्रॉस करून शॉपिंग करताय फ्रान्स किंवा जर्मनीमध्ये किंवा इटलीमध्ये आणि तुम्ही परत स्वित्झर्लंडला येताय ॲज रेसिडेंट, तर तुम्हाला टॅक्स परत मिळतो. तर 100 फ्रँक्सच्या वरती जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्हाला टॅक्स परत मिळतो. तर त्यामुळे इथे सगळे जे बॉर्डर्स असतात तिथे थांबून टॅक्स हे करतात, काय म्हणतात आपण, टॅक्स परत कलेक्ट करतात. सो तो एक फायदा आहे. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. नसेल. आपल्या इथे किती 24ला असतात ना, हां, 24 का 24 25ला. च्या हां ठीक आहे. म्हणजे 4-5 फ्रँकची बचत. खूप जास्त गोष्टी घेतल्या की मग आपण हे बघ इथे थोडे हेवाले पण आहेत वृषाली. हे बघ ह्याच्यात किती आहेत किती कमी असतं. बघ, किती आहे ह्याच्यात, किती आहेत बघ, 28 आहेत. 10ला 28. हां म्हणजे 20ला 20ला किती 54 56. 56. 10-6 जास्त. ठीक आहे चल. कारण हा ब्रँड माहिती आहे ना. हम्म.
इकडे चमचे बघा कितीला आहेत. 1 चमचा. आता हे मला बघायला लागेल कुठला काय आहे. पण ऑलमोस्ट सगळ्याची 3 प्राइस युरोज 2. आहे. हां 2 ते 3च्या मध्ये 1 चमचा आहे. सो जे कोणी शिफ्ट होत आहे त्यांनी इंडियातनं भरपूर चमचे घेऊन या, काटे घेऊन या. एक्झॅक्टली. भरभरून सामान घेऊन या. never the same. बॅग्स वगैरे अशा स्कूलच्या सगळ्या गोष्टी. आहान अजून खूपच लहान आहे त्या सगळ्या गोष्टी घ्यायला. त्यामुळे इथे आम्हाला काही नको आहे. आम्हाला मेनली त्याचं डायपर वगैरे बघायचं आहे सुप्रियाला. I know I'm holding the best of me out of my head. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. आहानला मी आता हे घेतलंय टूथपेस्ट. Toothpaste. आतापर्यंत फक्त त्याला नुसता ब्रश, कारण डॉक्टरांनी काही सांगितलं नव्हतं, पण इथे लिहिलं आहे 0 to 6. 0 year to 6 years. नॉट मंथ. सॉरी नाही मी मंथ बोलत होते आधी. सो 0 to 6 yearsपासून. सो आता ऑलरेडी त्याला 1 वर्ष झालेलं आहे. सो आता आम्ही घेऊन बघतोय थोडं थोडं लावून त्याला किती मजा येते. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. थोडे फास्ट करतोय. आम्ही हे घेतलेलं आहे. याची खूप नितांत गरज आहे आम्हाला सध्या. आहान मोठा होईपर्यंत किंवा डायपर फ्री होईपर्यंत. हा मुलगा याच्यामुळे सगळं काढलंय. इथे आम्ही दाखव त्यांना. हे आम्ही घेतलेले कितीला 35ला पडलेले आहेत. 92 डायपर्स. 35 युरोजला. 35 युरोजला. त्या मनाने स्वस्त आहेत. आणि जस्ट क्विक टूर की इथे खूप प्रकारचे खूप ब्रँड्सचे रेडीमेड मिळतात. खूप त्याच्यातली हिप किंवा होलचे मिळतात, पण इथे बरेच आहेत. सो बेसिकली इकडे जर येणार असेल तर खूप वेळ काढून या. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत. तर तो एक चांगला अभ्यास करून कुठलं चांगलं तुम्हाला वाटतंय, अफोर्डेबल वाटतंय त्याप्रमाणे घ्यायचं. आता आम्ही जे दिसते ते उचलतोय. आणि या इकडच्या भाज्या तिला सफरचंद 1 किलो 3 युरोजला. स्वीट पटॅटो आम्हाला पडला आहे ऑलमोस्ट 1 किलो 2.85 युरोज. बऱ्यापैकी. हो, आपल्या इथे 3-4 पडतात. जास्तच पडतं. पण मी भाज्या दाखवतो. मेथीनी वांग खूप खातात इकडे. खूप. सिमला मिरची. हे हिरवी सिमला मिरची पाहिजे तुला? हिरवी? मशरूम पण मस्त आहेत ना. छान फ्रेश आहे. एक सिमला मिरची आम्हाला पडली ऑलमोस्ट 1 युरोला. छान ठेवले.
भाज्यांची क्वालिटी खूप बेटर आहे कॉपपेक्षा, आहे की नाही? लहान तर लहान, मोठे तर मोठे, स्वच्छ तर स्वच्छ, लिटरली. हे घेते कितीला आहे ते? त्याच्यावर हे डायरेक्ट स्कॅनर आहे. 1 kg. हां, त्याच्यावर स्कॅनर आहे, ते आपल्याला तिथेच मला वाटतं 4ला आहे. थोडे महाग आहेत हो ते. 4ला. ते थोडे महाग आहेत पण ठीक आहे. ठीक आहे चल. बरेच पुढचे सेक्शन सगळे खाण्याचे वगैरे आहेत. स्नॅक्स, योगर्ट, बिस्किट्स, कुकीज, चॉकलेट्स आणि बरेच आहेत. तर आता आम्हाला त्यातलं काही नको आहे कारण बिचारी मोमो बसली असेल. सो आम्ही आता पटकन चेकआउट काय म्हणते, पटकन आम्ही पैसे भरतो आता आम्ही आणि आम्ही सांगू किती टोटल झाले आमचे झालेले आहेत. टोटल 190. हां 197.15. येस. सो अंदाजे 198 युरोज. आता तुम्हाला वाटेल हे खूप जास्त आहेत ऑफकोर्स जास्त आहेत, पण आम्ही खूप साऱ्या गोष्टी घेतल्या आहेत. इस्पेशली पॅम्पर्स आणि जे आम्ही पॅन वगैरे 2-3 घेतले, ह्या थोड्या महागातल्या गोष्टी असतात आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या नॉर्मल ह्याच्या आहेत, म्हणजे 3 फ्रँक 3 युरोज, 4 युरोज, 2 युरोज ह्या सगळ्या. पण आम्ही सामानही खूप घेतलं आहे त्यामुळे एवढी प्राईस झाली आहे. सो हे आहे ते कारफोर दाखवते. हे आहे कारफोर. सो इथे तुम्ही येऊ शकता. पार्किंग पण खूप आहे मस्त, पार्किंग पण खूप मस्त आहे. आणि आता आम्ही गाडीकडे चाललो आहे. मोमो काय करते बघूया. बिचारी बसली आहे एकदम शांत, काहीही पॅन्ट वगैरे ती करत नाही आहे. मोमो गुगल मोमो शानी मोगी आमची. 1 hour later. सो आम्ही आता आलेलो आहोत करी क्लब बाय शेफ उर्वी इकडे. जिनिवा स्टेशनच्या जवळ आहे हे. आणि आम्ही ते पूर्वी टेकअवे घेतलेलं. माझी एक मैत्रीण तन्वी, तिने आम्हाला रेकमेंड केलेलं की तिचे रोल्स जे असतात, काठी रोल किंवा असे वेगवेगळे, ते खूप छान असतात. आणि आम्ही गेल्या वेळेला आम्ही जिनिवाला आलो तेव्हा आम्ही इथून पिकअप केलेलं, तर खूपच सुंदर होतं. तर आज आम्ही इथे जेवायलाच आलेलो आहे. तिथे प्रत्येक इंडियन स्ट्रीट फूड आहे ते ऑलमोस्ट सगळे इथे त्यांच्या मेन्यूमध्ये आहे, प्लस थाळी वगैरे पण आहे. तर आता आम्ही खूप थाळी वगैरे नाही मागवणार आहोत, काहीतरी समोसा चाट, मसाला डोसा आणि असं काहीतरी रोल वगैरे छान मागू. आणि मग एकंदरीत कसं आहे टेस्ट वगैरे ह्याचा रिव्ह्यू होतो. मँगो लस्सी आणि छास कोरडा आहे. काढा. सुंदर. तुला पाहिजे ना थोडंसं? कसं आहे? मी मँगो लस्सी मागवले, तर बघूया कसं आहे. चांगलं आहे. मी आम्हाला शुगर दिली नाही आहे, पण थोडीशी लस्सी टेस्ट करवते. आवडतंय का? सगळ्याला तोंड आंबट करतो हा मुलगा. खाण्याची इकडे फटकं आहेत त्याची, आवडीने खाणाऱ्याचा नाही. बस आता 2 चमचे. आजी आणि आजोबा, आजी आणि आजोबा. आमचा स्क्रीन टाइम. हे नाही, ही घे. काही नाही. कुठे आजी आली? ती कोण आहे? ताई. कोण आहे? आजी. आजी आणि आजी. आजोबा कुठे जा? आजोबा कुठे?
हे बघा आमच्या मुलीला कळालं, आमच्या मुलीला कळालेलं आहे. A few moments later. तर आम्ही आत्ता आलेलो आहोत जिनिवा बीचला. जिनिवाला बेसिकली बीच नाही आहे, लेकचंच एक्सटेन्शन थोडंसं त्यांनी केलं आहे आणि थोडंसं एका पार्टला त्यांनी सँड टाकली आहे आणि बाकी सगळं पूर्ण स्टोनचंच आहे. तर स्टोनमध्ये बसल्यावर हा सगळी दगडं तोंडात टाकत बसतो, त्यामुळे आम्ही सँडमध्ये आलो आहे. सँडमध्ये तो कधी खेळणार होता. हा तुला कसं वाटतंय? तरी त्याने दगडच घेतलाय. सँडमध्ये कसं वाटतंय? सो त्याला मजा येते सँडमध्ये खेळून आणि हा एक्सपिरियन्स मला द्यायचा होता. लकीली इकडे जवळच आहे स्वित्झर्लंडमध्ये, त्यामुळे आम्हाला हे करता आलं. सो मस्त एवढी गर्दी आहे कारण खूप आज काढा आहे ना, त्यामुळे सगळी लोक स्विमिंगला बाहेर पडली आहेत, मस्त पिकनिक करतायत. भयंकर गर्दी आहे, लिटरली असं चौपाटीवर आल्यासारखं वाटतंय. बट छान आहे, सगळी लोक मजा करतायत आणि मजा येते. आणि मोमो तिकडे आहे, ते तिला सँडमध्ये आणलेलं पण ती सगळी मळते. सँडमध्ये चिकटतं तिच्या अंगाला सगळं सँड, म्हणून त्याला पुष्कर त्या साईडला तिला स्टोनच्या पार्टला घेऊन गेलाय. ते पण तिला पाण्यातच जायचंय, तिला पण ऐकायचं नाहीये. तर ती पाण्यात पोहते आणि आम्ही इथे आहांसोबत बसले. मी आता मोमोला आंघोळ घालायला इथे आलोय सेल्फ सर्व्हिसमध्ये. यांचे काही सेंटर्स आहेत आमच्या इकडे, त्यातलं हे एक सेंटर येतं. आता इथे आलोय. हे सगळं असं NFC थ्रू इथे टॅप करायचं आणि त्यानुसार आत जाता येतं आपल्याला. चला तर मग घालूया मोमोला आंघोळ. मला आंघोळ घालून झाली आहे. मला ते नाही शूट करता आला, पण आता तिला ट्राय करतो. सो बेसिकली हा जो सेक्शन आहे इथे आंघोळ घालता येते आणि इथे ऑप्शन्स असतात. शॅम्पू सिलेक्ट करायचा आहे, पाणी गरम थंड, तर त्यानुसार सिलेक्ट करून मग आपण त्याला तसं हे करू शकतो. आणि हिला अजिबात आवडत नाही आंघोळ घालून. आंघोळ घालून गेला हिला अजिबात आवडत नाही, पण तेवढंच तिला लेकमध्ये जायला आवडतं. आंघोळ घालणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आणि कसं बसं ते झालं. तिला ड्राइंग अजिबात आवडत नाही आणि त्याहून जास्ती तिला आंघोळ करायलाही आवडत नाही. तिला लेक आवडतो, तिला समुद्र आवडतो, तिला स्वतःहून पाण्यात जायला आवडतं, बट आंघोळ करायला आवडत नाही. असो, आम्ही इथे जी ही सर्व्हिस आहे ही 24/7 उघडी असते, स्मार्ट डॉग म्हणून. तर इथे स्वतः आंघोळ घालता येते. माझ्याकडे ॲप आहे, तर ते ॲप इन्स्टॉल केल्यानंतर NFC थ्रू इथे ॲक्सेस मिळतो. आपल्याला अकाउंटमध्ये बॅलन्स घालावा लागतो आणि मग साधारणपणे मोमोच्या आंघोळीचे एक 15 फ्रँक झाले, बट ती स्वच्छ होऊन घरी जाईल ह्याचा मला जास्ती आनंद आहे. मस्त असा सनसेटचा आस्वाद घेतोय आम्ही आणि वृषाली इकडे गाडीत आहे, आहान पण तिकडे आहे. आहानला जरा मोकळं ठेवलं आहे आम्ही, कारण सगळे कपडे तिचे खराब झाले, त्यामुळे आता घरी जायच तर तो एकदम मोकळा होईल. आणि आता ब्लॉगला इथेच आम्ही एंड करतो या सनसेटचा आस्वाद घेऊन.
व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर परत एकदा भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.